धन्यवाद. मी नेहमी माहितीप्रमाणे जर टॉस जिंकला असता तर माझ्या मते काय असलं असतं. नाही, आम्ही पण फलंदाजीच घेणार होतो. सो आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळालं आहे. होपफुली सगळे कॉन्ट्रीब्यूट करतील आणि ही मॅच जिंकेल. पुढचा संघ मामावंती सतपाळा. म्हणजे आपल्या इंटरनॅशनलमध्ये न्यूझीलंड संघ जसा डार्क हॉर्स आहे तसा आपल्या संघाचा डार्क हॉर्स मामावंती सतपाळा संघाला आहे. तर किती रनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार, तसेच एकंदरीत सामन्याविषयी व स्पर्धेविषयी. आम्ही 35 धावाच्या पुढे ट्राय करीन बनवायला. ठीक आहे. धन्यवाद मित. त्याच दरम्यान सन्मान्य कुमारजी नाईक साहेब यांचं आगमन होताना संवेदी ब्राह्मण संघाचे सिनियर क्रिकेटर म्हणून त्यांना आपण नेहमी पाहत असतो. कुमारजी नाईक साहेब यांचे सहर्ष स्वागत आहे. सलग दुर्गामाता आकाशसेलेवर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 30चं टार्गेट सेट केलं गेलंय. येस ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या चेंडूला गुणाले ऑफसाईडला हलक्या त्यांनी घेऊन काढलं, सन्मान दिला. संवेदी ब्राह्मण समाजाचे सिनियर खेळाडू सन्मान्य कुमारजी नाईक साहेब यांचे सहर्ष स्वागत आहे. 30चा वाटला गेला असेल. हार्दिक आणि कुणाल दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जर का आपण पाहायला गेलो, पहिल्या षटकामध्ये त्या वेगाने 17 धावा बनवल्या होत्या. इथून 30चा बचाव 24 चेंडूमध्ये करण्यासाठी कशा प्रकारे पहिलं षटक हाताळलंच आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. विकास 11 बॉईज घरच्या मैदानावरती खेळतोय. तो एक्सपिरियन्स, त्यांचा तो अनुभव घरच्या मैदानावरती खेळत असताना ती सवाडला करण्याचा प्रयत्न केला सध्या मैदानाच्या आतमध्ये. पायावरचा बॉल होता, त्याला ऑनसाइडला घेऊन गेलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी थोडीशी खराब आहे. यष्टान पासून बऱ्याच लांब फेकी केली जाते. 2 धावा. दोन्ही फलंदाजाला देखील माहिती आहे की सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवणं गरजेचं आहे. एखादा चेंडू सरकार रडारमध्ये असेल तर हार्दिकला देखील माहिती आहे त्यावर प्रहार करणं ते देखील तितकंच गरजेचं आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा. वेगाने 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस जो चेंडू रडारमध्ये त्यावर प्रहार करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा.
जो रडारमध्ये त्यावर प्रहार करणं गरजेचं आहे. हार्दिकला बरोबर माहिती आहे, या आधीचा चेंडू पायावरचा बॉल होता, त्याला ऑन साईडला हलक्या त्याने फ्लिक करून घेऊन काढलं, त्यावर 2 धावा धावून कंप्लीट केला. त्याच्यानंतर फुल टॉस होता, फुल टॉसवरती त्यांनी खूप चांगला फटका केला, फुल टोन वसूल करणारा तो फटका होता 6 धाव्यांसाठी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला, निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर गोलंदाज देखील कमबॅक करतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 9 धावा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी थोडीशी जास्त घेतली, डायरेक्ट हिट धावचीच्या रूपात. हार्दिक तंबूच्या दिशेने विकेट डाऊन. नऊ धावा धावचीच्या रूपात 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. डिफेन्स मूडमध्ये तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. सर्व चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटकारानंतर गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. खूप चांगलं कमबॅक करून दाखवलं त्यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आपण पाहतोय. एका षटकारानंतर ते धावफलक आपण जर का पाहिलं 9 वरती जाऊन बसलो, त्याच्यानंतर तर 3 चेंडूवरती एकही धाव नाही दिली. इथून देखील त्याच प्रकारचं जिथे जर का आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये 17 धावा आला, त्यानंतर ब्रेक लगावला. इथे षटकारानंतर ब्रेक लगावला गेलाय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 9 धावा आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. इथून पहिल्या 12 मध्ये किती धावा केल्या जातील, नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या जातील, ही प्रत्येक गोष्ट मैदानाच्या आतमध्ये गरजेची आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्शन नाही आलं. जो बॅटमधून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, इनफिल्डच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण बॅटची एज लागत असताना चेंडू मागे शॉर्ट थर्डमॅन गल्लीच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना डिक्लेअर झोनमध्ये गेला. एका धावेने संतुष्ट व्हायला गेलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-0 10 धावा आपण पाहतोय. कुणाल डिफेन्सिव्ह मूडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण सन्नी लेग बाईसचा इशारा केलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डबल 1 11 धावा. षटकारानंतर जिथून जो मोमेंटम जो दुर्गामाता घास 11 कडे आलाय तो आतापर्यंत कायम ठेवलाय. हात खोलण्याची संधी आतापर्यंत गोलंदाजांनी नाही दिले. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले, टिपलाय, झेल संपलाय, फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन, गडी बाद.
वरती कौशिक आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्या, 4 मध्ये 1 धावा खर्च करत असताना खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. दुर्गामाता गास 11ला देखील माहिती आहे या मॅच मध्ये जर का बनून राहायचं असेल तर इथून जास्त धावा खर्च करून नाही द्यायचे आहेत. दुसरं षटक हाताळत असताना 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळल्यात. कौशिकने मात्र 1 धाव खर्च केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रथम वजे. प्रथम वजे पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या चेंडूला पाठवले डीप मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून सीमारेषा पार. प्रथम वजेच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. वजे डगआउट मधून सेट होऊन आला पहिल्या चेंडूवरती प्रहार. त्याच्यानंतर दुसरा चेंडू डाऊन द ग्राउंड सरळ चेंडू कॉम्बॉक्सच्या वरती. प्रथम वजेच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. नाईक साहेब यांच्याकडून 500 रुपये प्रथम वजे याच्या लगातारच्या 2 षटकारासाठी आल्यात. जर का तिसरा अजून एक मारला षटकारांची हॅट्रिक जर का कंप्लीट केली तर अजून 500 रुपये विकासजी नाईक साहेब यांच्याकडून लगातारच्या 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा झाले कॉम्बॉक्स मध्ये. सन्मान्य विकासजी नाईक साहेब यांचे देखील मनापासून आभार असतील. पुन्हा एकदा प्रथम वजे स्ट्राईक वरती येतोय. 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. कुणाला देखील माहिती आहे मॅचला इथून चालू ठेवणं धावफलक वेगाने पुढे नेणं गरजेचं आहे. 2.1 चेंडूचा आतापर्यंत केस झाला 25 धावा आपण पाहतोय. दोन षटकारानंतर आपण पूर्ण मॅचची कहाणी आता बदलत असताना आपण पाहतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेल्या टिपला झेल संपलाय. कुणाल सागे विकेट डाऊन गडी बाद. असा कौशिकने 4 चेंडू चांगले हाताळले होते. त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारून मॅचचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं प्रथम वजेनी. 2 षटकारांनी आपण धावफलक जर का पाहायला गेलं 25 वरती आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आला. आत येत असताना सर्व मागे निघून गेलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे संघदा प्रथम वजे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय पण आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली आहे. 2 षटकारानंतर मॅचची कहाणी पूर्णपणे बदलले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मागे जाते डीप मध्ये. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक च्या हातामध्ये चेंडू नाही आला. यष्ट्यांच्या बरोबर जवळ फेकी केली होती. परफेक्ट फेकी यष्ट्यांच्या जवळ देखील होती पण यष्टीरक्षकाला त्या चेंडूला कलेक्ट गॅदर करणं गरजेचं होतं. तो चेंडू हातामध्ये नाही आला आणि सिंगलला डबल इझी मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा ऍड होताना 27-27. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला फील्ड करतील फेकी होईपर्यंत. एका धावेने संतुष्ट होईल. 28. पुन्हा एकदा प्रथम वजे स्ट्राईक वरती येतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 28 28 धावा. 6 मध्ये 2 ची गरज आहे.
तिसऱ्या षटकारासाठी आमचे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर वाट पाहत होते, पण आता प्रथम वजे स्ट्राईक वरती नाही येत आहे. शेवटचे षटक घेऊन आलाय प्रणव. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. चेक केलं असेल, पंचांनी सांगितले. यस, पाहिलं स्क्रीनवरती दर्शवलं गेलं काय घडलं होतं. डायरेक्ट हिट धावचीत स्वरूपात, विकेटचं पतन गडी बाद असणार आहे, पण जमेची बाजू प्रथम वजे स्ट्राईक वरती येते. विकासजी नाईक साहेब यांच्याकडून जर का तिसरा षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता फिनिशिंग शॉट असेल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. लगातारच्या 2 षटकारासाठी विकासजी नाईक साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षामध्ये जमा केलं गेलंय. इथून अजून एक षटकार आला प्रथम वजेच्या बॅटमधून तर 500 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा लगावलं गेलं विकासजी नाईक साहेब यांच्याकडून. आता पाहावं लागेल 5 मध्ये 2 ची गरज. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या गाडी येण्याचा प्रयत्न करताय. टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन प्रथम वजे, बॅक टू द डकआउट. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. प्रथम वजनी फटका खेळत असताना एका क्षणाला वाटलं की चेंडू सीमारेषा पार येईल, पण सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक सज्ज होते, त्यांनी खूप चांगला झेल टिपला. 4 मध्ये 2 ची गरज. आदित्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आदित्यनी जर का षटकार मारून मॅचला फिनिश केलं तर कौशल नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 मध्ये 2 ची गरज. ऑन साइडला फक्त घेऊन काढलं सिंगल साठी. आदित्यला देखील माहिती आहे इथून मॅचला आधी फिनिश करणं गरजेचं आहे. 3 मध्ये 1 ची गरज. अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जातोय. तीन मध्ये 1 ची गरज. 2 षटकारांनी प्रथम वजेच्या पूर्णपणे या मॅचचं चित्र बदललं. ती मॅच विकास 11 बोईंगच्या बाजूने पूर्णपणे चुकली गेली. आपण सनकडे अजूनही दुर्गामाता घास 11 संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 2 मध्ये 1 ची गरज. इथून जर का अजून एक डॉट आला तर कदाचित दबाव प्रेशर असेल. अटॅकिंग फील्ड लावली गेले. 2-2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला आपण पाहू शकता अटॅकिंग फील्ड मध्ये. दोन मध्ये 1 ची गरज आहे. बॅटचा किनारा, चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताच्या वरतून डिक्लेअर झोन मध्ये. मॅच फिनिश. हार्ड लक. दुर्गामाता घास 11 संघ पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. विजेता संघ विकास 11 बोईंचे खूप खूप अभिनंदन. चला यानंतर होणारी मॅच दोन्ही टीम सतपाळ विरुद्ध RCM. आपण लगेचच डगआउटचा ताबा घ्यायचा आहे आणि मैदानाचा देखील ताबा घ्यायचा आहे.
घेऊया ब्रेक. ऐक्य डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. सन्मान्य बाबूरावजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथम वजेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. प्रथम वजे आपण यायचंय. विकासजी नाईक साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं लगातारच्या 2 षटकारासाठी. अटॉस्को बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते विकासजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते ते 500 रुपयाचं प्राइज होतं. ₹500 पारितोषिक लगातारच्या 2 षटकारासाठी होतं. 2 षटकारांनी त्या मॅचचं रूप पूर्णपणे बदललं होतं. अभिनंदन प्रथम वजे आणि विकास 11 बोईंच्या संपूर्ण टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅचसाठी. सतपाळ विरुद्ध RCM वाळुंजे आजच्या दिवसातील दुसरी मॅच. पहिल्या चेंडूला ऑफसाईडला घेऊन गळत सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एकेरी धावेने श्री गणेश होईल. या आधीची मॅच आपण पाहिले विकास 11 बॉईजने तिकडे विजय संपादन केलं. 30चा पाठला करत असताना ती मॅच देखील शेवटच्या षटकापर्यंत 5व्या चेंडूपर्यंत गेली होती. म्हणजे इथून 30 धावा देखील या मैदानावरती लढण्यासाठी खूप चांगल्या 30 धावा होत्या त्या. म्हणजे तुम्ही झालेल्या मॅचेस पाहणं गरजेचं आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सतपाल संघाने प्रथमदा नाणेफेकी जिंकत असताना क्षेत्ररक्षण निवडलं. जागा म्हणून मारण्याचा प्रयत्न. बॅट का किनारा. विकेट किपर का पुरेपूर सहारा. पहिला आदरा, पहिला गडी बाद. फलंदाज अजिंक्य मैदानाच्या हातमध्ये आलाय. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची एज लागत असताना चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि विकेटचं पतन. चिनार आहे गोलंदाजी मारवरती. उजव्या यष्टीच्या बाहेर तळण्याचा प्रयत्न केला होता.
थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. चिनारला देखील माहिती आहे की पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पहिल्या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करून द्यायच्या आहेत आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येस सर, घेऊ शकतात. व्हाईटसाठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. चेक केलं जाईल. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. थर्ड अंपायर पाहण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती दर्शवली देखील चालते की टप्पा पडल्यानंतर तो चेंडू किती लांब आहे, कोणत्या बाजूने कट होते, बाहेरच्या बाजूने की आतल्या बाजूने, प्रत्येक गोष्ट डीबीएनच्या माध्यमातून दर्शवली जाते. भुईगाव गावचे माजी सरपंच व माजी शाखा प्रमुख सन्माननीय अनंत पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन होताना सन्माननीय भालचंद्रजी पाटील साहेब त्यांच्या जोडीने त्यांचं देखील संवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती आयोजित मुरुष व महिला क्रिकेट सामन्यामध्ये सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचे आणि या मॅचचा आनंद घ्यायचे. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात नक्की काय घडलं होतं. पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर सांगितलं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. यानंतर होणारी मॅच सद्गुरू वटार विरुद्ध गावधनी. दोन्ही संघाचा प्रतिनिधी, एखादा प्रतिनिधी पाठवायचा आहे कॉम्बॉक्स मध्ये. सद्गुरू वटार विरुद्ध गावधनी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, एखादा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता आता इनफिल्डच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ऑफ साईडला आपण टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही आला. 22ची एक धाव ऍड होताना चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 3 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला डिफेन्सिव्ह मूडमध्ये घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 4 धावा. पहिलं षटक आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी केले. चिनारनी कोणत्याही फलंदाजाला हात खोलण्याची संधी नाही दिली. पुन्हा एकदा अजिंक्य स्ट्राईक वरती येतोय. शेवटचा चेंडू देखील आपण पाहू शकतो. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा, 1 गडी बाद. समाप्तीनंतर
4 धावा. दिशांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत, चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 6 धावा आपण पाहतोय. अमित आणि अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये दोघांना देखील माहिती आहे इथून दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं धावपळ कला जलद गती देणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये चिनारनी हात खोलण्याची संधी नाही दिली, पूर्णपणे बांधून ठेवलं होतं. खोलवा टप्प्यात चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू हातामध्ये नाही आला. बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी केली, पण अखेरकार एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा. सिंगलने धावपळ पुढे सरसावत असताना 7 वरती जाऊन पोहोचते. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 7 धावा आपण पाहतोय. संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण नेहमी होत असताना पाहिल्यात. कुटुंबाचा चेंडू होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी वेगाने केली होती, आपण रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली होती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा. संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण नेहमी होत असताना पाहतो, आणि आपल्या समाजांतर्गत खेळत असताना आपल्या खेळाडूंना पुढे नेण्यासाठी एक मोठं प्लॅटफॉर्म वारंवार उपलब्ध करून देण्याचं कार्य संपूर्ण संवेदी ब्राह्मण समाज करत आले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. फेकी यष्ट्यांच्या जवळ केली होती. यष्ट्यांवरती लावताना थोडासा उशीर केला गेला आणि 2 धावा. आता थोडासा उशीर केला गेला की नाही, त्यासाठी डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. फिकी केली. यष्ट्यांवरती लावत असताना बॅट स्लाइड करत असताना त्या रेषेच्या आत आली नाही आली, ही प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न करतायत. काय घडलं होतं प्रत्येक गोष्ट पंच टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतायत. चेक केलं जाते. पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला. धावचीच्या रूपात विकेटचं बदल. इथून गोलंदाजाचं कौतुक, स्वतःवरती आत्मविश्वास होता की मी चेंडू उशिरा नाही लावलाय, किस्ट्यांवरती चेंडू लावण्यासाठी मी जास्त वेळ नाही घेतलाय. बरोबर चेंडू जसा हातामध्ये आला तसा तो यष्टवरती लावला आणि धावचीच्या रूपात विकेटचं बदल. बरोबर डीबीएनच्या कॅमेरामॅनचं कौतुक आहे. त्यांनी परफेक्ट दृश्य दाखवलं आणि त्या दाखवण्याचं काम आमचे ऑपरेटर स्वराज पाटीलनी परफेक्ट. स्वराजनी बघा कशा प्रकारे स्क्रीनवरती काय घडलं, कधी बॉल आला, यष्ट्यांवरती लावताना ती बॅट कुठे होती, स्वराजनी बरोबर दाखवलं. ही प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती दाखवण्याचं कार्य आमचे ऑपरेटर मित्र स्वराज पाटील करत आहेत. फ्रंट कॅमेरामॅन मुस्तकीन, साइड कॅमेरामॅन रक्षराम यादव, दोघांनी परफेक्ट ते कॅप्चर केलं होतं. धावचीच्या रूपात विकेटचं बदल. पंचांच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेला. पुन्हा एकदा थर्ड अंपायर बिझी होतील. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. गावधनी एखादा प्रतिनिधी पाठवायचंय.
गावदानी टीम कर्णधार आपणास विनंती केली जाते एखादा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पुन्हा एकदा पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय, चेक केलं जाते. पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला गेला, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. डबल 1 11 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 11 धावा आपण पाहतोय. चेंडू ऑफसाईडच्या दिशेने डिक्युलर झोन मध्ये ट्रॅव्हल होते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा आपण पाहतोय. धावफळकाचा विचार केला तर धावफळ सिंगलने पुढे नेण्याचा प्रयत्न आरसीएमच्या बाजूने केला जातोय. राहुल म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आवाज 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 येतोय. बॅटचा किनारा विकेट किपर का पुन्हा एकदा पुरेपूर सहारा. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12-3 गडी बाद. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा आपण पाहतोय. राज नाईक आलाय तिसरं षटक घेऊन. 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बारा धावा आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या बाजूने चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा बार चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. अजिंक्यच्या बॅटमधून चौकार. दुसऱ्या चेंडूवरती ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अजूनही हातामध्ये नाही येते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. अजिंक्यची साथ देणं गरजेचं आहे. स्वरूप पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. शेवटच्या क्षणापर्यंत अजिंक्यला कोणता खेळाडू साथ देईल आणि अजिंक्यचं विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. आरसीएम वाळुंजेच्या बाजूने जर का आपण विचार केला गोलंदाजी मारवरती राज नाईक आहे. 2 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळले आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 17 धावा. कुणालनी मागच्या टॉसमध्ये सांगितलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये इथे खेळत असताना कमीत कमी धावांच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. आता जर का आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये 30चं धावफलक होतं. इथून दुसऱ्या मॅच मध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक होता. त्यांनी चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं.
फेकी वेगाने केली, एका धावेने संतुष्ट व्हायला गेले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजिंक्य स्ट्राईक वरती येते, ज्याच्या बॅट मधून आपण एक चौकार या षटकामध्ये पाहिलाय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप मधून निघून जातोय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते, पण दोघांना भेदून चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. वरतून चेंडूला पाठवलं. 2-2 क्षेत्ररक्षक आता गॅप मध्ये येण्याचा प्रयत्न करत होते फिल्डिंग करण्यासाठी, तर चेंडूला फील्ड करण्यासाठी, पण नाही पोहोचू शकले. त्या गॅपला खूप चांगल्या प्रकारे भेदून काढलं. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका गेलाय. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा अजिंक्यच्या बॅटमधून. या षटकामध्ये आपण 2 चौकार पाहिले. तब्बल 11 धावा तिसऱ्या षटकामध्ये येत असताना 23 धावा 3 गडी बाद. यानंतर होणारी मॅच सद्गुरू वटार विरुद्ध गावधणी. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉस्का बॉक्स मध्ये येऊन राहायचं. 23 धावा अजिंक्यच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. विकेटवरती अजिंक्यचं उभं राहणं या शेवटच्या चेंडूपर्यंत पहिल्या इनिंगचं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण जर का पाहिलं, आपल्या संघासाठी एक महत्वाची इनिंग खेळतोय. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू होता. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. 24 धावा 24. हवेमध्ये चेंडू यष्टीरक्षक चेंडूच्या खालती जाण्याचा प्रयत्न करत होते, थोडीशी दूर राहतील. 1 धाव वेगाने धावून कंप्लीट केली गेली. 25 धावा 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. स्वरूप पाटील आहे, कशा प्रकारे अजिंक्यला साथ देईल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आपण जर का विचार केला, येणारे 5 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल, जास्तीत जास्त चेंडू अजिंक्य खेळणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. .25 25 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. कुलवर टप्प्याच्या चेंडू तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केला. निर्धाव चेंडूची सांगता. अजिंक्यला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. ज्याच्या बॅटमधून आपण 2 ते 3 चौकार पाहिले आहेत, त्याच्यामध्ये क्षमता आहे. इथून एक चांगला फिनिशिंग टच देऊ शकतो आपल्या संघासाठी. त्याला स्ट्राईक वर आणणं गरजेचं आहे. 25 धावा. क्षेत्ररक्षक करतोय चूक, चुकीचं रूपांतर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आपण जास्त असा काही फरक नाही पडणार, कारण की अजिंक्यच्या स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. त्या कारणास एका धावेने संतुष्ट केल्याच होते. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 26 धावा. नीरज नाईक गोलंदाजी मार वरती आहे. आतापर्यंत 3 चांगले चेंडू हाताळले. 3 चेंडू हातात असताना मात्र 3 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आले होते,
पण चुकी केले, चुकीचं रूपांतर 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. अजिंक्य मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी एक महत्वाची इनिंग खेळतोय. गोलंदाज नीरज नाईकने खूप चांगला चान्स क्रिएट केला गेला होता, पण तो झेल नाही टिपला गेला. 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 28 धावा. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले देखील होते. टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला तर चांगल्या चेंडूला सन्मान देखील देणं गरजेचं आहे. 29-29. गावधनी विरुद्ध सद्गुरू वटार. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. सद्गुरू वटार विरुद्ध गावधनी. 29-29. पहिल्या इनिंगच्या शेवटचा चेंडू मार्गस्थ. स्वरूप पाटील स्ट्राईक वरती आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अक्को टप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केलाच गेलाय. 30 धावा. सद्गुरू वटार विरुद्ध गावधनी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 30 पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्गस्थ. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत आहेत. चेंडूला फील्ड केले. फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. तीन धावा असतील. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक पाहायला गेलं 34 धावेचं आव्हान सेट केलं गेले सतपाळ या संघासाठी. RCM वाळुंजेच्या बाजूने नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. दोन्ही कर्णधार आपण यायचे. सद्गुरू वटार विरुद्ध गावधणी. भुईगाव गावचे माजी शाखा प्रमुख सन्माननीय अनंतजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आनंदजी पाटील साहेब आपणास विनंती आहे नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाईल. समालोचन आणि कक्षात पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर यांचं देखील आगमन होताना सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दोन्ही कर्णधार आपण यायचंय. गावधनी विरुद्ध सद्गुरू वटार. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. आधीच मॅच थोडा उशिराने सुरुवात झाली त्या कारणास्तव आपणास विनंती केली जाते. दोन्ही कर्णधार आपण लगेचच जायचंय. पालघर भूषण सर सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर यांचं आगमन होताना सफाळा असू दे किराईपाडा सफाळा या पालघरमध्ये अनेक समालोचन ज्यांच्या मार्गदर्शनामुळे घडल्यात त्या विभागामधील प्रमोदजी शेडगे सर यांचं आगमन होताना यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. संवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत होणाऱ्या खूप साऱ्या स्पर्धेमध्ये यांचा आवाज आपण सातत्याने ऐकत आलोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही कर्णधार आपण यायचंय. सद्गुरू वटार विरुद्ध गावधणी. गावधनी कर्णधार सन्मान्य आनंदजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस्का बॉक्स मध्ये सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर तिकडे जॉईंट असतील. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने टॉस कॉइन स्पिन केलं जाईल. काटा आणि छाप आलेला आहे. भावेशजी टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला?
प्रथम फलंदाजी आपलं क्षेत्ररक्षण करू आम्ही. कसा या वर्षाचा हंगाम कसा राहिला? या वर्षीचा हंगाम तसं बघायला गेलं तर अजून स्ट्रगलिंग आहे, परंतु बॉईज फुल कॉन्फिडन्सने भरलेले आहेत. निश्चितच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेविषयी सांवेत कपचा इतिहास खूप जुना आहे सर, आणि सांवेत कप या वर्षी देखील येतो आहे. 2026चं वर्ष पर्व घेऊन येतो आहे. खेळायला खूप मजा येते आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. थोडा यशस्वी देखील आहे आमच्यासाठी. बघू, पोरं देखील कॉन्फिडन्सने भरलेले आहेत. खेळ चांगला होईल. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही. ऑल द बेस्ट असेल आपल्याला भावेशजी. तर टॉस जर आपण जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? सेम आम्ही बॅटिंगच घेतली होती. आम्हाला फुल आमच्या बॅटिंगवर कॉन्फिडन्स आहे. जास्तीत जास्त स्कोर करायचा आम्ही प्रयत्न करू. आज संपूर्ण टीम आहे तुमची. हो, व्यवस्थित आहे, सगळे प्लेयर आहेत. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन? चांगलं आहे, आयोजन सगळं व्यवस्थित आहे. चालेल, खेळायचं. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा धन्यवाद. एका साईडला वटार टीमने टॉस जिंकून प्रथमतः भावेश यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः हाफ फिल्डिंग स्वीकारणार आहोत. वटार ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच डिबेन कॅमेरामॅन. निखिल पाटील उमराळे तब्बल US वरील पारितोषिक आले. प्रत्येक रनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुमेर नाईक यांच्या यस ओपनचं मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट करायचं आहे. प्रत्येक रनसाठी सुमेर नाईकच्या 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अशी प्रत्यक्षामध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये हलकंसं बदल होईल. पालघर भूषण सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर आमच्यासोबत जोडले जातील. ऑन साईडला यावेळेला कंट्रोल स्ट्रोक आउटफील्डच्या वरून खेळलं गेलंय. या अगोदर आपण सकाळच्या सत्रापासून आदरणीय विपुलजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी चांगला आवाज. आणि सध्या ते विरारमध्ये आहेत, परंतु किराईपाडा हे त्यांचं मुख्य जन्मस्थान आणि त्यामुळे आता सर्व काही विरारमध्ये आपण पाहत आहेत. परंतु सफाळी किराईपाडा जलसार या ठिकाणाहून या ठिकाणी विपुलजी पाटील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. विजयासाठी 33 धावांचं लक्ष जे आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकताय. सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती महिला समिती 34 धावांचं लक्ष असेल. 34 रन्स ट्विन. सध्या आपण पाहिलं तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 1 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. मीतचा हा बॉल, यावेळेला बॉलला फ्लाईट दिली होती. ऑन साईडला आउटफील्डच्या वरून खेळलाय. पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेत आणि इथून फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या विकेटचं यावेळेला पतन होत असताना पाहायला मिळतं. फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. बिझी असलेलं हे मैदान आणि अप्रतिम आयोजन नियोजन अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचं भरपूर वर्ष आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आज एकत्रित येत आहेत. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे. अप्रतिम चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. मिथचं आतापर्यंतचं चांगलं षटक हाताळलं गेलंय. फक्त 1 धाव देत 4 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1/1 अशी स्थिती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मिथ. मॅग्निफिसंट बॉलिंग. उलटॉस बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्मार्ट सिंगल.
सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही. 34 धावांचा पाठलाग करत असताना कुमारजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं वेलकम आहे. सुमीर नाईक यांच्यासाठी प्रत्येक रनसाठी निखिलजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेले. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 34 धावांचा पाठलाग करताना सध्या तरी सिच्युएशन यावेळेला नाजूक पाहायला मिळते. डीपीएन लाईव्ह वर सध्या आपण आहोत, परंतु प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून चांगली जी भूमिका सातत्याने महानदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अप्रतिम वर्क केलं गेलं. तर टिवरीच्या मैदानात श्रद्धांजली चषक 2026च्या नाईट स्पर्धेमध्ये आणि अप्रतिम चांगली क्लॅरिटी, एक चांगलं बॉन्डिंग आहे डीबीएन लाईव्ह आणि प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून हे सातत्याने पाहायला मिळतं. मग वानखेडे स्टेडियम पर्यंत ऑल द बेस्ट भावेशजी. वटा टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले आणि थोडंसं स्ट्रगल करतायत त्यांचा संघ असं स्टेटमेंट दिली भावेश यांनी. एक चांगले समालोचक म्हणून विश्लेषक चांगले पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रात त्यांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल यात ते मात्र शंका नाहीये. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि खरोखरच जेव्हा जेव्हा या मैदानात स्पर्धा होतात खरोखरच खेळाडूंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण ते कारणं आणि सबब जरा सुद्धा सांगत नाहीत की या मैदानात झाडं आहेत तर कसं आम्ही खेळू, नाही आम्हाला खेळायचं आहे, आमची जिद्द आहे, चिकाटी आहे, क्रिकेटवरचं अफलातून प्रेम आहे. आणि या सगळ्या गोष्टी मात्र या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सॅल्यूट आहे. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह हे कहीं पे निशाणा. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. गोलंदाज आहे पार्थ नाईकला आपण पाहतायत. एका साईडला दिशांत म्हात्रे 3 बॉलमध्ये 1 रन. थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष करावा लागतो. हा क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. चांगला बॉल टप्पाअचूक पद्धतीने सुपर लाईन अँड लेंथ. काय गोलंदाजी केली आतापर्यंत पार्थ नाईकने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना लाईन अँड लेंथचा राजा सध्या चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरा आहे. 34 धावांचा पाठलाग करताना 16 बॉलमध्ये 32 रन. प्रति चेंडू मागे 2 रनची सरासरी. चांगला बॉल आणि ऑफ स्टंपचा पत्ताच कट केला यावेळेला. काय गोलंदाजी करत असताना अगदी स्टंपची गळाभेट घेतली की काय या बॉलने. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. शकता 15 बॉल आहेत. काय गोलंदाजी केली आतापर्यंत अप्रतिम. तिखट मारा सध्या तरी पार्थ नाईक करत असताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फटका छान आहे आणि फिल्डरने चुकी केली यावेळेला. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं नाही. बॉल बरोबर हातातून सुटला आणि इथून कॅच ड्रॉफ्ट होत असताना संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर होताना आतापर्यंत संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेले.
रातोडीज वर्सेस वाळुंजे या दोन टीमच्या दरम्यान सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 2, 34 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. यावेळेला हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा चांगला वापर केला. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पार्थ नाईकची लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्या करत असताना पाहायला मिळतोय. आणि फील्ड पोझिशन जशी सजवले गेले त्याच अनुषंगाने त्याची गोलंदाजी हे सुद्धा आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसंट बॉलिंग. इथून ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा अचानक बाउन्स गुडलेन स्पॉटवरून बॉल राईज होत असताना पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. 2 षटकांचा खेळ अखेरीस 4 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. सध्या नाजूक स्थिती आहे. 34 धावांचा पाठलाग करताना येणाऱ्या बॉलमध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 30 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 30. साईश मात्रे पहिलाच बॉल ह्या वेळेला प्रतिम व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलचे जे पर्सेंटेज आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे धावांचा वेग थोडासा खालावला गेलाय. परिपूर्णतः 34 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आतापर्यंत 4 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळून काढलाय. पार्थ पुढे सरसावेल लॉंगॉनच्या दिशेने. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 34 धावांचा पाठलाग करताना 29 ची आवश्यकता आहे. सुरुवात जर चांगली झाली असती तर कदाचित धावांचा वेग वाढला असता, परंतु अडखळत सुरुवात झाली आणि त्यामुळे धावांचा जो वेग आहे तो कमी पाहायला मिळतोय. ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5च्या माध्यमातून 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या निमित्ताने त्या औचित्य साधून येणारी ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जजमेंट चांगला आहे. एक्सलंट कॅच. नो मिस्टेक. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. विकेट डाऊन आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिम्मेदारीने खेळावं लागेल. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातातून सुटलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल वळतोय. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. प्रशांत केदारी सर यांना आपण पाहू शकतायत सध्या पंचांच्या भूमिकेत. हेमंत ठाकूर सरांना आपण पाहू शकाल. सलग दुसरा आठवडा याच मैदानात. राहिल शेख सरांना सुद्धा आपण पाहू शकतायत याच मैदानात गेल्या
सुमेर यांच्या एक रनसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन, फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 5. निहार सध्या नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. एका साईडला सुमेरला आपण पाहू शकाल. एक रन्स साठी मात्र यावेळेला प्राइज लागले गेले. यावेळेला खूपच ऑफ ब्रेक होता, परंतु खेळपट्टीच्या बाहेर असावा आणि इथे नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढले. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावांचा वेग वाढत नाहीये. षटकार चौकारांचा पाडा बोलावा लागेल. जर या धावा अचीव करायच्या असतील तर इथे षटकार चौकार मायने राखतील, परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची मोठी धावसंख्या उभारलेली नाहीये. इथून ऑफ ब्रेक बॉल जरूर आहे, परंतु खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच होताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल नो बॉलच्या स्वरूपात. फ्रीडचा सिग्नल. फ्रीडच्या बॉलवर मोठा प्रहार खेळतील का याकडे लक्ष असेल डगआउटच्या दिशेने. ऑन साइडला फ्रीडचा बॉल अगदी 2 झाडांच्या मध बॉल निघून येईल पार्कच्या हातामध्ये 1 बाउन्सने. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 रन. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला फटका आणि इथून पार्थ पुढे सरसावेल. आराम के साथ बॉलला फील्ड करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढत असताना 12 धावसंख्येवर 1 रन मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज सुमेर यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. निखिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे प्राइज लागले गेले. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने बॉलला फ्लाइट दिली. बॅटचे एज अँड ट्रेकन. फलंदाज बाद. 5वा धक्का रातोडी टीमला. बॅक टू द डगआउट. नीरज सध्या मेन ऑपरेटिंगच्या भूमिकेत स्वराज यांना आपण पाहत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत मुस्तकीम आणि रक्षाराम हे 2 मात्र जे ऑफिशियल कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि सेकंड स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहू शकतायत. नीरजला परतावं लागेल बॅक टू द डगआउट.